आज आज आपण करणार आहोत फणसाचं लोणचं। मी घेतले आहे अर्धा पाव फणस, एक करी ही अर्धा पाव आहे। अर्धा पावाला अर्धा पाव घ्यायचं। याला आता ह्या कैरीला आपण आंब्याला चांगलं बारीक स्वच्छ धुवून घ्यायचे, फोडी करून घेऊ आपण। बरं, आपण करी स्वच्छ धुवून आपण ह्या प्रकारे आपण चिरून घेतली आहे आंब्याला। नाही फणस आपण चाळणीत आपण चाळणी ठेवून घेऊ, वाफवून घेऊ आपण। मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा। आपण बघा फणस आपण एका भांड्यात पाणी ठेवलं आहे, चाळणी वर ठेवली। फणस आपला थोडं एकदम जास्त नाही होऊ द्यायचं, थोडंसं हलकंसं अर्धवट शिजलेलं आहे का बघायचं, काढून घ्यायचं, थंड व्हायला ठेवायचं। बघा हलकंसं होऊ द्यायचं, याला आता थंड होऊ द्यायचं। मग आपण लोणचं करायला घेऊ। बघ आता हे फणस थंड झालेलं आहे, आपण फणस टाकून देऊ। पहिले कैरी टाकून देऊ। तेल मी थंड व्हायलाच ठेवलेलं आहे। याच्यामध्ये थोडं हळद टाकते, तिखट टाकते, अडीच चम्मच तिखट टाकलं, थोडं हळद टाकली, मीठ टाकते। आपण आता सध्या खालवर करून घेऊ, तेल टाकू, बुडतपर्यंत तेल टाकायचं। बघ आता मी तेल टाकते, खालवर करून ठेवून देते। बघा छान आपण बुडतपर्यंत तेल टाकलेलं आहे, झालं आपलं लोणचं तयार। आठवणीने शेअर सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा। आवडलं असेल करून बघा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू। पूर्ण व्हिडिओ बघा, किती छान दिसते।